नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आधार बऱ्याच लोकांचं जुनं झालेलं आहे, ज्याला 10 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. अशा आधारला अपडेट कशा पद्धतीने करावं याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या आधारमध्ये कुठलेही बदल तुम्हाला करायचे असतील तर ते तुम्हाला सोप्या आणि साध्या पद्धतीने करता येणार आहेत. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला लिहू शकतात, त्यावर तुम्हाला नक्कीच उत्तर आम्ही देऊ. आधार अपडेट करणे का गरजेचे आहे हे अगोदर आपण लक्षात घेऊयात. तर पत्ता किंवा चेहऱ्यात 10 वर्षात झालेले बदल नोंदवणे गरजेचे आहेत. बँक KYCमध्ये येणाऱ्या अडचणी टाळता येतात आणि सरकारी अनुदाने, उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना सुरळीत ठेवण्यासाठी तुम्हाला आधार अपडेट करणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी एक्झाम देत असतात त्यांचं कधीकधी बायोमॅट्रिक हे घेत नाही. अशा वेळेस तुमचं आधार जर अपडेटेड असेल तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण या प्रोसेसमध्ये येत नाही. मोफत ऑनलाईन सेवा ही 14 जूनपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर माय आधार पोर्टलवरही अपडेटसाठी शुल्क लागू होईल. वेळेत अपडेट न केल्यास आधार रद्द किंवा निष्क्रियसुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रोसेस तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे. मोफत ऑनलाईन अपडेटचे 4 स्टेप्स प्रक्रिया इथे आपण बघणार आहोत. पहिलं आहे, तुम्हाला लॉग इन करायचं आहे myAadhar.uidai.gov.in. यावर जाऊन तुम्हाला OTP तुमचा टाकायचा आहे. ज्या मोबाईल नंबरशी तुमचा आधार लिंक आहे त्यावर OTP येईल. त्यानंतर डॅशबोर्डमध्ये डॉक्युमेंट अपडेटवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. अपलोडमध्ये ओळख आणि पत्त्याचा पुरावा JPG किंवा PNG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फाईल अपलोड करायची आहे. त्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि मिळणारा सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर SRN हा ट्रॅकिंगसाठी तुमच्याकडे सेव्ह ठेवा. अशा 4 पद्धतीने सोप्या स्टेपने तुम्ही तुमचं आधार हे अपडेट करू शकतात. अपडेटसाठी कोणती कागदपत्रे लागतील तर हे आपण बघूयात. पण एक महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे, कागदपत्रावरील जी नावे आणि स्पेलिंग तुमची आधारशी तंतोतंत जुळणे गरजेचे आहे. स्पेलिंगमध्ये जरी मिस्टेक असेल तरी तुमचा आधार अपडेट इथे ते घेणार नाही. ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, वोटर ID किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट हे तुमचं ओळख पुरावा म्हणून तिथे कन्सिडर केलं जाईल. पत्त्याच्या पुराव्यासाठी वीज बिल किंवा पाणी बिल किंवा रेशन कार्ड किंवा पासबुक तुमचं इथे घेतलं जाणार आहे, जो तुमचा पत्त्याचा पुरावा असणार आहे. आधार अपडेट शुल्क रचना जी आहे तर ती आपण बघूयात. तर डॉक्युमेंट डेमोग्राफिक अपडेट, नाव व पत्ता, जन्मतारीख ऑनलाईन पद्धतीने 14 जूनपर्यंत मोफत आहे. त्यानंतर आधार केंद्र ऑफलाईन पद्धतीने तुम्ही गेलात तर तिथे 50 रुपये घेण्यात येतील. बायोमेट्रिक अपडेट, बोटांचे ठसे, डोळे, फोटो जर अपडेट करायचं असेल तर ऑनलाईनमध्ये ते उपलब्ध नाही. आधारमध्ये तुम्ही जात असाल तर तुम्हाला 100 रुपये यासाठी चार्ज हा द्यावा लागणार आहे. CSC सेंटरवर जाऊन तुम्ही हे अपडेट करू शकता. मुलांसाठी सक्तीचे बायोमेट्रिक अपडेट ही प्रक्रिया आधार केंद्रावर पूर्णपणे मोफत केली जाणार आहे. 5 वर्षे वय ते 15 वर्षे वय ज्यांचं आहे तर त्यासाठी MBU प्रक्रिया ही मोफत असेल. सर्व बायोमेट्रिक, फोटो, फिंगरप्रिंट्स आणि बुबुड प्रथमच नोंदणी आवश्यक आहे. सर्व बायोमेट्रिक पुन्हा अपडेट करणे सक्तीचे आहे 15 वर्षानंतर. हे अपडेट ऑनलाईन करता येत नाही. यासाठी आधार सेवा केंद्रावरच तुम्हाला जावं लागतं. ते फेस रेकग्निशन, आयचे आणि फिंगरप्रिंट्सचे हे जे डिव्हायसेस असतात हे ऑफलाईनच त्या CSC सेंटरमध्ये अवेलेबल असतात. त्यामुळे तुम्हाला ते ऑफलाईन तिथे जावं लागेल. आधार फ्रॉडपासून कसे वाचावे, 4 महत्त्वाच्या टिप्स. तर OTP कोणालाही शेअर करू नका. बँक किंवा सरकार फोनवर OTP मागत नाही. ऑनलाईन माहिती टाळा. सोशल मीडियावर आधारचा फोटो किंवा नंबर कधीही टाकू नका. बायोमेट्रिक्स लॉक करा. M-आधार ॲपद्वारे तुमचे बायोमेट्रिक्स लॉक आणि गरजेवेळी अनलॉक करणं गरजेचं आहे. मास्क आधार वापरा. फक्त शेवटचे 4 अंक दिसणारे आधार डाउनलोड करून सुरक्षितपणे तुम्ही ते वापरू शकतात. फेक न्यूज आणि अलर्ट, आधारचा डिझाईनमध्ये बदल हे पूर्णपणे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आधार कार्ड नवीन डिझाईन येणार असून त्यात फक्त फोटो किंवा QR कोड असेल. हे फेक आहे. अशा कुठल्याही फेक न्यूजवर तुम्ही भरोसा ठेवायचा नाही. हे पूर्णपणे खोटं आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की सध्याच्या आधार कार्डच्या स्वरूपात कोणताही बदल होणार नाही. सोशल मीडियावरील अफवांवर बिलकुल विश्वास तुम्ही ठेवायचा नाही आहे.
सो आजच तुमचे आधार हे अपडेट करणं गरजेचं आहे. शेवटची तारीख 14 जूनपर्यंत ते मोफत होणार आहे माय आधार या पोर्टलवर. सो वेबसाईट लक्षात घ्या, myAadhar.uidai.gov.in. टोल फ्री क्रमांक आहे 1947. ॲप आहे आधार ॲप आणि ईमेल आहे help@uidai.gov.in. इथे सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. सो आधार अपडेट करणं गरजेचं आहे आणि ते लवकरच झालं पाहिजे. जे विद्यार्थी एक्झाम देत आहेत त्यांच्यासाठी ते मस्ट आहे. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.